नमस्कार मित्रांनो, मी आहे दीप्ती मांडलेकर. माझी खूप इच्छा होती आधीपासून ब्लॉग करायची, सो मी आज तो धाडस केलेला आहे. आणि आज माझा पहिला ब्लॉग आणि आपण आलेलो आहोत दादरमध्ये. दादर हे मुंबईचे हृदय, पश्चिम रेल्वे मार्गांना जोडणारे एक प्रमुख जंक्शन. खरेदी आणि बाजारपेठ, दादर फूल मार्केट, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व राजकीय घडामोडींचे मुख्य केंद्र जसे की शिवसेना भवन आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि खूप सारे खाद्यपदार्थ. आपण बघता आहात, आपण पिठी भात मध्ये आले आहोत. तर साहजिकच आपण पिठी भात तर मागवणारच, आणि त्याचबरोबर मी मागवले आहेत इकडचे जे स्पेशल आहेत घावणे आणि काळ्या वाटाण्याची उसळ. आणि मी ऐकलं आहे की ही काळ्या वाटाण्याची उसळ काळ्या वाटाण्याच्या उसळसारखी नाही, तर अगदी ही मटणाच्या रश्श्यासारखी लागते. सो ते आपण ट्राय करूया. आणि पिठी भाताबरोबर त्यांच्याकडे खूप सारे म्हणजे कापे आहेत, जसे की बटाट्याचे काप आहेत, वांग्याचे काप आहेत आणि सुरणचे काप आहेत. सो मी आता विशिष्ट म्हणजे इकडे आहे प्रसादाचं शिरा, जे तुम्हाला कुठेच मिळत नाही. ते फक्त आपण सत्यनारायणची पूजेला जातो तेव्हा ते आपल्याला मिळतं, पण इकडे तुम्ही कधीही या, तुम्हाला प्रसादाचा शिरा मिळेल. आणि ते तुम्हाला सांगेन ते मी कसं आहे ते. सो चला आपण सुरुवात करूया, खाऊन बघूया कसं आहे. पिठी भात, केळ्याचे काप, कुरडया, मिरची, आणि ह्याच्याबरोबर असं आंब्याचे असे बारीक बारीक लहानसे असे तुकडे करून असे जे लोणचं सारखं दिलं आहे. आणि पहिला मी सुरुवात करते घावणे आणि मिसळ वाटाण्याची, काळ्या वाटाण्याची मिसळ पासून. सो आपण ते टेस्ट करून बघूया, त्याची चव घेऊन बघूया. अगदी असे नरम नरम, हे असे बोलतात ना एकदम पेपर सारखे, पेपर नाही पण असे एकदम मऊ असे हे घावणे आहेत. कडक कडक अजिबात नाही आहेत, ते आत्ताच त्यांनी गरम गरम आणून दिले आहेत. आणि ही वाटाण्याची काळी उसळ, ज्याचं आपण मटणाच्या रश्श्याबरोबर कंपॅरिझन होणार आहे. सो खरंच आपण बघूया की ते तसंच आहे का. खरंच जे शाकाहारी असतील त्यांनी किंवा मांसाहारी सुद्धा असतील, ते हे उसळ खाणार ना, त्यांना ते मटणाचा चिकनचा रस्सा म्हणजे वगळून हे खाता येईल. म्हणजे अगदी तशीच आहे, जे म्हटले गेले ते खरंच आहे. वाटाण्याची जी काळ्या वाटाण्याची उसळ आहे त्याची चव खरंच मटणाच्या रश्श्यासारखं आहे. हो, हे माझ्यासाठी म्हणजे एक सांगायची गोष्ट झाली की मी आगरी आहे. सो आमच्यामध्ये आम्ही असं जामभारी वगैरे म्हणतो. सो मला ह्या उसळ मिसळ काळ्या वाटाण्याच्या मिसळला आणि ह्या घावण्याला, मऊ असा घावण्याला मी असं जामभारी बोलणार. खरंच हे जामभारी आहे. आणि आता मी वळते आहे या आपल्या पिठी भातामध्ये, पिठी भाताकडे. आणि ते असं हे जे केळ्याचे काप बरोबर असं छानपैकी थोडंसं त्याच्यामध्ये आपण असं अगदी मालवणात किंवा कोकणामध्ये ज्या पद्धतीने हा असा भात असतो तो भात आहे हा. आणि ह्या कुरड्या अशा आपण ह्या पिठी भातामध्ये टाकून घेते. पिठी भाताची चव कशी आहे बघूया. छान छान छान. खरंच खूप सुंदर आहे पिठी भात. म्हणजे तुम्ही दुपारी असं
एखादा आज तसा आज आमचा रविवार आहे, सो असं दुपारी तुम्हाला बाहेर खायचं वाटतं, म्हणजे व्हेज खायचं वाटलं तर तुम्ही हे पिठी भात आणि जी हे बटाट्याची केळीची जी कापं दिली आहेत ना, ते अगदी बोंबील फ्राय केल्यासारखं आहे. खरंच म्हणजे एखादा बोंबीलचा फ्राय केलेला तुकडा मी असा तोंडात टाकते असंच आहे ते. खरंच खूप आता तुम्ही बघितलं असेल आमची प्लेट पिठी भात आणि इकडे घावणे होते आणि इथे काळे वाटाण्याची उसळ होती. ते पूर्ण मी मस्त करून टाकलेले आहेत. हे खरंच खूपच म्हणजे मी असं तर नाही बोलत आहे, जेन्युइनली हे खूप अस्सल बोलतो ना मालवणी जे चव आहे ते आपल्याला काय आजूबाजूला नाही मिळत आहे. सो ते जर आस्वाद कधी घ्यायचा असला तर तुम्ही खरंच इकडे या आणि ते आस्वाद घ्या. सो आता झाले, आता जेवण झाले, तर आता आपल्या पारंपरिक पद्धतीनुसार आपल्याला जेवण झाल्यानंतर थोडंसं गोड खावाचं वाटतं. सो मला तर ते लागतंच, जेवल्यानंतर मला गोड म्हणजे पाहिजे, म्हणजे काहीही असो. सो मी आता ऑर्डर केला आहे ब्राउनी केक. असं विचार करा, असं अजिबात नाही आहे, कारण आपण पिठी भात मध्ये आहोत, आपण मालवण पदार्थ जिथे खातो आहे तिकडे आहोत. सो मालवणमध्ये डेझर्टमध्ये आपल्याला शिऱ्याशिवाय काय असणार आहे. सो आम्ही ऑर्डर केला आहे शिरा. हे आहे शिरा, किती क्यूट आहे ना. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे त्यांनी कुठेही असे प्लास्टिकचा किंवा वापर वगैरे केला नाही आहे, त्यांनी अगदी लाकडाचा वापर केला आहे. तो खूप छान कॉन्सेप्ट आहे हे, म्हणजे एन्व्हायरमेंट साठी छान आहे. आणि असं त्यांनी ते स्पून वगैरे असं त्यांनी ठेवलं आहे की आपण स्वतःच्या हाताने असं तिथे स्पून वगैरे घेऊन चाखून बघते कसं आहे. त्याच्यामध्ये असं मस्त घी आणि असा बदामाचा असा तुकडा आला आहे आणि खूप सुटसुटीत असा हा शिरा आहे. म्हणजे ते ब्राउनी माचा ब्रोचा हे खाण्यापेक्षा तुम्ही खरंच हा शिरा खा. आणि हा ऍक्च्युली पौष्टिक पण आहे, याच्यामध्ये बदाम आहे, घी आहे आणि खरंच खूप स्वादिष्ट आहे. आणि घी असा कुठेही असा कंजूसी वगैरे केलेली नाहीये, अगदी असं घरोघरी असं घी बनतो, घी मध्ये जसा शिरा बनवला जातो तसा हा शिरा आहे. आणि कुठेही ओव्हर स्वीटनेस नाही आहे, स्वीट पण अगदी सेटलवाला आहे, म्हणजे एकदम सुंदर असा हा शिरा आहे, प्रसादाचा शिरा. ऍक्च्युली तुम्ही इकडे येणार ना तर इकडे आणखी खूप सारे आहेत डिशेस, जसं की तुम्ही पाहू शकता. त्यांचा हा मेन्यू कार्ड तुम्ही बघाल तर पिठी भातामध्ये तुम्ही जसं तुमचं बटाट्याचे कापा, आम्ही ऑर्डर केलं होतं केळीचे काप आणि हे वांगीचे काप आणि सुरणाचे काप, असे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे मागवू शकताय. त्यानंतर वाटपाची डाळ सुद्धा आहे, तुम्हाला कधी पिठी भात कधी आला खायला तर एक दिवस तुम्ही वाटपाची डाळ खायला येऊ शकता, किंवा सार भात आहे. आणि त्यानंतर सोलकढी सुद्धा आहे त्यांच्याकडे, आणि मालपोहा आहे किंवा रस शिरवाळे आहेत, आणि खूप सारे असे कट वडापाव, आणि मेन म्हणजे मालवणी वडे आहेत. तो तुम्ही असे तसेच पोहे घावणे वगैरे आहेत. तो मी जे आता सध्या मागवलं ते थोडं लिमिटेड मागवले, कारण का नाही तेवढं जास्त खाऊ शकत आहे. सो मी नेक्स्ट टाइम येऊन पुन्हा दुसरं ट्राय करणार नक्की. पण सध्या तुम्हाला सांगायचं तर खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आणि अप्रतिम आहेत, चवीला चवदार आहेत. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा. हे तुम्ही दादर मेट्रो स्थानक आहे त्याच्या अगदी बाजूला आहे हे पिठी भात. तुम्ही नक्की या आणि नक्की व्हिजिट करा. आणि मेन सांगायची गोष्ट ही आपल्या मराठी माणसाची जागा आहे, मराठी माणसाने चालू केलेलं हा उपहारगृह आहे. त्यांचं नाव अभिनेता समीर खांडेकर आणि त्यांच्या पत्नी वैभवी खांडेकर ह्या इकडे असतातच, आणि ते खरंच खूप छान प्रकारे आपण पाहुणे घरी आल्यासारखे आपला पाहुणचार करणार.
सो तुम्ही नक्की या. आणि खरंच घरगुती एका मालवणात आपण घरामध्ये आलोत आणि हा फूड खातोय असा की तुम्हाला असा अनुभव येणार. सो तुम्ही नक्की या. आणि मी खरंच सांगेन हे खरंच खूप जाम भारी आहे. मी तर खूप वेळा येणार आहे इकडे, तुम्ही पण नक्की. खूप आवडलं. सो ज्यांनी आमचं म्हणजे इकडे असं पाहुण्यांसारखं पाहुणचार केलं हे त्या समीर खांडेकर यांच्या पत्नी वैभवी खांडेकर यांच्याशी मी थोडंसं विचारते की ही सुरुवात कशी झाली. सो थोडंसं त्यांच्याशी बघूया काय त्यांनी कसं हे पिठी भात वगैरे. सो वैभवी मॅम, तुमचा खरंच मला खूप आवडलं हे जे ऑथेंटिक तुम्ही जे मालवणी डिश इकडे घेऊन आलात. सो आजच्या ह्या म्हणजे जेनझीचा काल आहे. सो असं कॅफे किंवा माचा वगैरेच्या काळामध्ये तुम्ही हे खावणे वगैरे घेऊन आलात. सो त्याच्याबद्दल म्हणजे तुमच्या असं कसं कुठून म्हणजे सुरुवात झाली किंवा त्याचं कसं तुमच्या असं आलं की हे चालू करा. सो काहीतरी सुरू करायचं, रेस्टॉरंट करायचं हे माझं आणि समीरचं आधीपासून ठरलेलं होतंच. पण काय प्रेझेंट करायचं असा थॉट ह्याच्यामधनं आला की लोकांना बऱ्याचदा असं होतंय की आपली खाद्यसंस्कृतीच माहीत नाही. म्हणजे मी फक्त मालवणी म्हणणार नाही, मी इन जनरल महाराष्ट्रातली म्हणेन. म्हणजे माझ्याकडे जर घावणे बनत असतील तर अजून कुठे थालीपीठ बनत असेल, कुठे धपाटे बनत असतील किंवा अजून त्या मासवडी बनत असेल, हे सगळे पदार्थ लोकांना माहितीच नाही. ते नॉन महाराष्ट्रीयन्स आहेत किंवा महाराष्ट्रातले सुद्धा वेगळे माणसं आहेत मी म्हणेन, त्यांनाही माहीत नाहीये. तर आमचा तो प्रयत्न होता की आपण जे खात आलो इतकी वर्ष ते चांगलं फूड आहे आणि बाकीचे जनरेशन किंवा बाकीचे कम्युनिटीज पण त्यांचं फूड जर आणतायत आणि लोक वाईडली एक्सेप्ट करतायत तर मग आपण आपलं का नाही केलं पाहिजे. आणि त्याचं कारण होतं की पिठी भात सुरू करण्यामागचं. आणि व्हेजिटेरियन ह्याच्यासाठी की आम्हाला वाटलं की ह्या स्पेसमध्ये ऍक्च्युली कोणीच नाहीये. कारण बरेच प्युअर व्हेजिटेरियन्स लोक आहेत, म्हणजे बरे मराठी असू दे, गुजराती, मारवाडी, साऊथ इंडियन कोणी असू दे, पण बरेच व्हेजिटेरियन लोक आहेत आणि त्यांना असं वाटतं मालवणी म्हणजे फक्त मासे. तर तसं नसतं. ऑब्व्हियसली मासे हा जीवकी प्राण प्रत्येक मालवण्याचा आहे, मी नाही म्हणणार नाही. पण त्याच्याशिवाय सुद्धा गणपतीच्या दिवसात, सणांमध्ये किंवा इतर ठिकाणी इतक्या वेज पदार्थ बनवतात. पण एक सांगायचं झालं तर मी खरंच ते केळ्याचे जे काप खात होते ते खरंच मला बोंबील फ्राय इतकं ते त्याला फील दिलं. आणि जी काळ्या वाटाण्याची उसळ ती खरंच अशी मटणाचा रस्सा वगैरे सारखं ते होतं. आणि खरंच तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि खरंच मी म्हणते की तुमच्या आणखी ब्रांचेस असे आपल्या महाराष्ट्रात ऑल ओव्हर होपफुली. खरंच खरंच थँक्यू सो मच. थँक्यू मला वेळ दिल्याबद्दल.